त्यानंतर आपण जे बोलतो, की आता सध्या सोशल मीडियाचा यूज जास्त आहे किंवा मोबाईलचा यूज जास्त आहे. त्यामुळे लेट नाईट स्लीपिंग असतं किंवा लेट नाईट स्क्रोलिंग असतं मोबाईलवरती. तर ते कसं हार्मोन्सवरती इम्पॅक्ट क्रिएट करतं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेट नाईट स्लीपिंगनी काय होतं हा परिणाम आपण जाणून घेऊया. हं, एक तर आपल्या बॉडीमध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असतं, बरोबर. ज्याला आपण सर्केडियन रिदम म्हणतो मेडिकल हं, लँग्वेजमध्ये. तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सेट असतात, की अमुक इतक्या वेळेला हे होणार किंवा जाग येणार, झोप येणार किंवा काय काय सिक्रेट होणार बॉडीमध्ये. हं. पण आपण जेव्हा ते फॉलो नाही करत, त्यावेळेला ते सायकल जे असतं किंवा ते क्लॉक असतं ते डिस्टर्ब होतं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रीनचं एलईडी लाईट्स असतात हं, किंवा ब्ल्यू लाईट्स असतात. हं. त्यांनी ब्रेन आपलं अलर्ट होतं. अच्छा. मग ज्या वेळेला आपल्याला झोप यायला पाहिजे, की जो मेलाटोनिन नावाचा हॉर्मोन आपण म्हणलं, त्याचं काम असतं की आपल्याला सिग्नल देणं की आता झोपायचंय. बरोबर. पण जेव्हा आपण स्क्रीन बघतो किंवा ब्ल्यू लाईट बघतो, त्यावेळेला ना तो मेलाटोनिन हॉर्मोन सप्रेस होतो. अच्छा. कारण त्याला हा मेसेज मिळतो की नाही आपल्याला अजून जागायचंय, हं, ब्रेन अलर्ट आहे. सो त्याच्यामुळे काय होतं ना, की आपलं जे एक नॉर्मल सायकल डिस्टर्ब होऊन जातं हं. आणि आपल्या बॉडीची जी हिलिंग असते मॅक्झिमम ती रात्रीच्या वेळेला होते जेव्हा आपण झोपतो. बरोबर. तर आपण जेवढ्या लेट झोपू तेवढी ती हिलिंग पण नीट होत नाही हं. आणि मग आपल्या बॉडीचे सगळे सिस्टम डिस्टर्ब होतात. आणि अच्छा. मुलींमध्ये जास्त होतात बिकॉज हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो त्याच्यामुळे. होतोच. सो लेट नाईट स्लीपिंग हे रुटीन पूर्ण डिस्टर्ब करून टाकतं आणि आपलं बायोलॉजिकल क्लॉक पण डिस्टर्ब करतं. हं.